दोन सलामीवीर एकदंत संघाचे पाहायला भेटतात. नॉन स्ट्राईकवरती फलंदाज पाहायला भेटतो रामदास आणि स्ट्राईकवरती फलंदाज पाहायला भेटतो रायडर. चला 1 शैली 11 आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. अतिरिक्त खेळाडू पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. सुनील लेट स्पीडचा 85 ऑल सेट. 2 सलामीवीर आणि दोन्ही संघांना विनंती आहे की टायमरवरती लक्ष ठेवायचं आहे. टायमर स्टार्ट आहे. पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टंप डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी सरळ वाईड घोषित केलाय. अवांतर रूपाने संघाचं खातं उघडलंय. धावफलक जाऊन पोहोचतंय. 1 धावा करतो. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅक टू बॅक. यावेळेला ऑफ साइडला उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी सरळ वाईड घोषित केलाय. चला थर्ड अंपायर आमची टेक्निकल टीम व्यस्त असेल. आदरणीय सन्माननीय निरंजन दादा चिंदरकर यांचे इथं आगमन झाले आहे. दादा समर्थ भाऊ चषकाच्या वतीने आपले हार्दिक स्वागत. तसेच अजय दादा भोपट यांचे देखील इथं आगमन झाले. दादा समर्थ भाऊ चषकाच्या वतीने आपले हार्दिक स्वागत करतो. चला मॅचच्या दिशेने वळूया. मॅच इक्वेशन असं आहे. काय आलंय 2 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 2. खूपच सुंदर असे षटक मानावं लागेल. सुनील याचं अवांतर धाव खर्च केल्याच्या नंतर कमबॅक केलाय. निर्धाव चेंडू आला. शायगंदी फलंदाज सज्ज. रामा ऑन साइडला खेळून काढलेला चेंडू हलक्या हाताने त्याचा फलंदाज फील्ड करेल. गोलंदाज फील्ड करेल. स्वतःच्या फलंदाजीमध्ये बॉलवण्याचा प्रयत्न होता सुनीलचा. 3 चेंडू 3 धावा. शायगंदी फलंदाज सज्ज आहे. रायडर हो खूपच सुंदर असा हाताळलेला चेंडू आउटसाइड लेग स्टंप डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी सरळ वाईड घोषित केलाय. अवांतर रूपात भर पडते. खूपच सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. खूपच चांगला लेंथ लाईन टप्पा चूक स्पीड देखील व्हेरिएशन देखील आहे. खूपच सुंदर असं गोलंदाजी करतो आतापर्यंत सुनील. 4 चेंडूच्या खेळ झाला. धावफलकी धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात 5. सायगती फलंदाज 2 सलामी पाहायला भेटत एकदंत वाळूज या संघाचे. चला आदरणीय सन्माननीय राजूभाई स्टेज. चलो राजू भाई आने का इधर. 1 टू गो. अंतिम चेंडू पहिल्या षटकाचा. ओहो खूपच सुंदर असा हाताळलेला चेंडू. गडी बाद रायडरच्या रूपात मोठा धक्का. बॅक टू डग आउट. रायडर डीजे. थँक्यू डीजे. कमबॅक केलाय सुनीलनी. खूपच सुंदर असं षटक राहिलं आतापर्यंत. सुनील याचं 5 धावा खर्च केल्यात. रायडरला बॅक टू डगआउट ढळलाय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पवन दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय.
कशिशाच्या हातामध्ये दुसरं षटक. पहिला चेंडू नो चेंडू हाताळलाय अवांतर रूपात भर त्याच्यावरती डिक्लेअर 1+1 2 धावा धावफलकात ऍड होतील. धावफलक जाऊन सरळ पोहोचतोय 7 या आकड्यावरती. आडव्या बॅटचा फटका होता रामायाचा थोडक्यात हुकलाय फटका चौकारासाठी. सर्व चेंडू आलाय आतल्या साईडून धावफलक जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. आतापर्यंत पहिला चेंडू कौशिक याचा नो हाताळलाय 1+1 7 8 सॉरी 8 धावा धावफलकावरती. फुलर लेनचा बॉल ऑफ साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक फील्ड करेल तद्वर 1 धाव पवनच्या खात्यामध्ये ऍड होईल. पुन्हा एकदा चला बॅटिंगचा रिव्ह्यू चेक करायचा आहे. तिसऱ्या पंचांना व्यस्त ठेवलंय. चला रिव्ह्यू गमावलाय. एकदंत बॉईज या संघाने फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये दोन चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा लागल्यात आतापर्यंत 9. आतापर्यंत कमबॅक केलाय गोलंदाज. ओहो खूपच सुंदर. यावेळेला आउटसाइड लेग स्टंप डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारे चेंडू यावेळेला पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर रूपात भर पडते. धावफलक जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती. अवांतर धावा जास्त खर्च केल्यात विचार केला तर आतापर्यंत कशिश यांनी 2 धावा अवांतर खर्च केलेत. धावफलक जाऊन पोहोचतोय 11 या आकड्यावरती. स्ट्राईकमध्ये फलंदाज आता आलाय नवीन बॅटर पवन. एवन पवन पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप लेग स्टंप सॉरी आउटसाइड लेग स्टंप डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा वाईट घोषित केलाय पंचाने. आतापर्यंत कशिश याचा विचार केला तर 3 धावा अवांतर खर्च केलेत. ओहो वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा काही संबंध नाही. पंचांची दिशा लेग बाईजच्या रूपात 1 धाव धावफलकात ऍड. धावफलक जाऊन पोहोचतोय 13 या आकड्यावरती. किती बॉल झाले 4 ना 4 चेंडूचा खेळ 2 गो. अंतिम 2 चेंडू बाकी. कशिश याच्या दुसऱ्या षटकातील यावेळेला समोरच्या दिशेने टोला ऑफ साइडला फेकी देखील तितकीच चांगली. पंच डिसिजन कळवायचं. पंच थर्ड अंपायर रेफर केलाय. आमच्या टेक्निकल टीमला व्यस्त ठेवलंय. OUT गडी बात 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती लागलेत. विरार क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार अमित दादा चौधरी यांचे ते आगमन झाले. दादा आपण आदरपूर्वक मंचावरती आसनस्थ व्हायचंय. आपणास विनंती आहे. धावफलकावरती धावा लागल्यात. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅकफुटला जाऊन पवनने पंच केलाय. सर्व चेंडू निघून आलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या कक्षाकडे. तद्वर 1 धाव घोषंकित क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 14.
आतापर्यंत विचार केला तर संत गतीने धावफलक वाढतोय. एखादा अजून देखील चौकार आला नाहीये. एकदम तर संघाच्या बॅटमध्ये अवंत धावा जास्त खर्च केलेत वंश ऑइल 11 या संघाने. आतापर्यंत विचार केला तर 6 धावा खर्च केल्यात अवांतर वंश या संघाने. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय गोलंदाज अतुल. संघाची जबाबदारी घेऊन अतुल. सायकोंदी फलंदाज सज्ज आहे पवन. पंच केला चेंडूला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक फील्ड करेल तत्वर एक धाव. धावफलकात ऍड होईल. नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये मिस्टर सँडी. स्ट्राईकवरती फलंदाज पाहायला भेटतो सँडी. दुसरा चेंडू अतुल याचा सामना करेल सँडी. मोठा फटका अजून देखील आला नाही. पुन्हाच एकदा पंच केला चेंडू. क्षेत्ररक्षक फील्ड करेल तत्वर एक धाव. धावफलकात आवडे संत गतीने धावफलक वाढतंय. आतापर्यंत जसं म्हटलं जातं ना मुंबईची लाईफ लाईन लोकल आहे तशी क्रिकेटची धाव सिंगल डबल धाव आहे. आतापर्यंत विचार केला तर अतुल याचा 2 चेंडूचा अतुल याचा 3 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकी धावा लागल्यात आतापर्यंत 17. मोठा फटका अजून देखील आला नाही. एकदम त्या संघाच्या बॅटमध्ये हो खूपच सुंदर असा हाताळलेला चेंडू आउटसाइड डिलेग स्टंप. डाव्या इष्टेच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने सरळ वाईड घोषित केलाय. खूपच सुंदर असा हाताळलेला चेंडू तितक्याच वेगाने हाताळलेला चेंडू होता. सँडी याचा निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू सर्व चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 2 गो. अंतिम 2 चेंडू बाकी. तिसऱ्या षटकामध्ये धावफलकावरती धावा लागल्यात 19 धावा धावफलकावरती लागलेत. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 1 चेंडू बाकी. पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलाय अतुल याचा. अंतिम चेंडू. हो हो खूपच सुंदर असा हाताळलेला चेंडू. बॅक टू बॅक 2 निर्धाव. डीजे बघायला कवतिक आलं नाही कुणी. मळ्याला या मळेवाली भेटलीच नाय. अगराने माझ्या मळ्यामंदी घुसशील काय. थँक्यू डीजे. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर साहिल. ऑन साइडला हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू सँडी याने. एक धाव. धावफलकात ऍड 20 धावा. 21 धावा धावफलकावरती लागलेत. अजून देखील एखादी मोठा फटका अजून देखील पाहायला भेटला नाही एक दंतच्या बॅटमधून संघाच्या बॅटमध्ये. यावेळेला मोठा फटका सरळ चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईन पलीकडे. 6 धावा. डीजे डीजे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फलंदाज झालाय बीट. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 1 to go. पहिल्या षटकात पहिल्या सत्रातील अंतिम चेंडू. फेकी देखील तितकीच चांगली. एक सोटी धाव धावफलकात ऍड होईल.
1 टू गो. अंतिम चेंडू, पहिल्या सत्रातील अंतिम चेंडू. सुनील याचा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. फेकी करेल, काय घडेल, काय बिघडेल. एकेरी धावेने पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावलकरती धावा लागले. 24, 24 धावा, 25 धावांचा पाठलाग करायचाय वनशैली निवाला संघाला. चोवीस 24, 24 धावा. आपले 24 झाले. चला पुढील सामना दोन्ही कर्णधारांनी यायचंय. मोरेगाव चॅलेंज आणि समर्थ बॉयज. नेक्स्ट मॅच समर्थ बॉयज आणि मोरेगाव चॅलेंज. थँक्यू डीजे. चला मॅच दिशेने वळूया. लेट्स प्ले. पंचांची इशारा पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय. पवन, 2 सलामीवीर वंशैली निवाला संघाचे. स्ट्राईकवरती फलंदाज पाहायला भेटला सनी. ऑफ साईड लाल हाताने खेळून काढलेला चेंडू, सरळ चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. स्ट्राईकवरती फलंदाज आता आलाय नवीन बॅटर कशिश. फुलर लेनचा बॉल समोर दिशेने टोलवलाय. 2 खेळाडूंना भेदून सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. डीजे. चौकार +1. 9 चेंडू, 5 धावा. धावपालकात ऍड होतील. धावपालक जाऊन पोहोचतोय. 1 चेंडूचा खेळ झाला. धावपालकी धावा लागल्या 6. यावेळेस समोरच्या दिशेने खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. तितकी चांगली फेकी. चेंडू कलेक्ट नाही केला पवनने. थोडं लेझी क्रिकेट म्हणावं लागेल. चला नेक्स्ट मॅच मोरेगाव चॅलेंज वर्सेस समर्थ बॉयज. यावेळेला बॅकफुटला जाऊन ऑन साइडला पंच केलाय. मानवांचे शुभ असते. नाणेफेकीचा कॉल होतोय. तीन चेंडूचा खेळ झाला. धावपलकी धावा लागले आतापर्यंत 8. ऑन स्ट्राईक कशिश. ऑफ साइडला हलक्या हाताने खेळून चेंडू घाललाय. तद्वर चेंडू निघून गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव. धावपलक्यात ऍड होईल. धावपलक जाऊन पोहोचतोय 9व्या आकड्यावरती. आतापर्यंत विचार केला तर यावेळेला ऑन साइडला समोर दिशेने खेळलेला चेंडू. निधाव चेंडूची सांगता. मैदानाच्या आतमध्ये 24 धावांचा पाठलाग करायचा आहे वंशैलीने या संघाला. आव्हान थोडं सोपं असेल. ऑन साइडला सरळ चेंडू निघून गेलाय. 2 खेळाडूंना भेदून 4 धावा. डीजे.
थँक्यू डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेत 13. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय गोलंदाज दीपेन. 24 धावांचा 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. तितक्याच जोराने टाकलेला चेंडू, सर्व चेंडू निघून गेला विकेटी किपरला बीट करून. घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव धावफलकात ऍड होईल. एकेरी दुहेरी धावेने धावफलक वाढतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 14व्या आकड्यावरती. आतापर्यंत विचार केला तर पारडा एक हाती राहिलाय. 80 रन या संघाच्या हाती पारडा राहिलाय. ऑफ साइडला खेळून काढलेला चेंडू रामा फील्ड करेल. त्यावर एक धाव नाही मिळणार. निधाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत जर सामना पाहायला गेला तर वंशैली लेवल एकतर्फा सामना. ओहो 1+1 नो चेंडू हाताळलाय. 1+1 2 धावा धावफलकात ऍड होतील. एकतर्फा सामना म्हणावा लागेल. आतापर्यंत अप्रतिम खेळ राहिला वंशैली संघाचा. तेवढीच चांगली गोलंदाजी तेवढीच चांगली फलंदाजी देखील पाहायला भेटते. प्रभावित केलं वंशैली या संघाने देखील. धावफलक जाऊन पोहोचते 17 आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. उर्वरित 3 चेंडू बाकी दुसऱ्या षटकामधील. सायकोंती फलंदाज सज्ज आहे. 2 सलामी राखून देखील खेळपट्टीवरती एक हाती झुंज देत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता. पुढील चेंडू दीपेण्याचा ऑफ साइडला खेळून काढलेला चेंडू सर्व चेंडू निघून गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 to go. दुसऱ्या षटकामधील अंतिम चेंडू बाकी दीपेन याचा. सायकोंती फलंदाज सज्ज. कशिश चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 2 षटकांचा खेळ झालाय. धावफलकावर धावा लागलाय 19. डीजे थँक्यू डीजे. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सँडी. स्विच हिटचा प्रयत्न. सर्व चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. धावफलक जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. मॅचचे इक्वेशन जाऊन पोहोचतोय 11 चेंडू 4 धावा. औपचारिकता बाकी मॅच मध्ये. आता तर पाहायला गेलं तर 2 सलामीवीर अजून देखील सामन्यामध्ये टिकून आहेत. आउटसाइड लेग स्टंपचा मारा डावेच्या बाहेर जाणारा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने पडलेला चेंडू क्षेत्ररक्षक फील्ड करेल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. ओहो ऑफ साइडला अतिशय देखणा स्ट्रोक. सामना फिनिश सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम वंशैली लेवल. हार्ड लक टीम एकदंत पराभवाच्या छायेखाली जातोय टीम एकदंत. डीजे तुम्ही जरा बघा तरी अशी